नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेलं वर्ष म्हणजे 2020चं वर्ष एक प्रकारे कोरोनामुळं वाया गेलं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि 2021ची सुरुवात जरा चांगली झाली, पण आता पुन्हा एकदा कोरोनाचं संकट अधिक गंभीर बनत चाललंय. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगवान आहे का, ती अधिक घातक आहे का, असे प्रश्न मनात उपस्थित होत असल्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्र तरी लॉकडाऊनच्या उंबरठ्यावरती आहे. संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या गतीनं रोज कोरोनाची रुग्णसंख्या येते ती बघितल्यानंतर अक्षरशः छातीत धडकी भरती आहे. कारण गेल्या वर्षी हाय पीकमध्ये म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जेवढी रुग्णसंख्या होती त्याच्या दुप्पट रुग्णसंख्या आता महाराष्ट्रामध्ये रोज दिसू लागली आहे. या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनानं लॉकडाऊनचे संकेत दिलेले आहेत. वीकेंड लॉकडाऊन आता सध्या सुरू आहे. काल आणि परवा आपण वीकेंड लॉकडाऊन कोल्हापूरकरांनी कडकडीत बंद पाळून पूर्ण केलेला आहे. पण आज सकाळपासून पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये कुठला लॉकडाऊन आणि कुठले निर्बंध असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. कारण कोल्हापूर शहरातल्या सगळ्या रस्त्यांवरती आज प्रचंड गर्दी बघायला मिळत होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगही कुठं दिसत नव्हतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती येत्या 2-4 दिवसामध्ये पुन्हा एकदा राज्यात कडक लॉकडाऊन लागेल अशी शक्यता आहे. तसे संकेत स्पष्टपणे मिळालेले आहेत. आता अनेकांचा या लॉकडाऊनला विरोध होतोय. विशेषतः ज्यांचं हातावरचं पोट आहे असे नागरिक, असे कष्टकरी तर या लॉकडाऊनच्या पूर्णपणे विरोधात आणि ते साहजिक आहे. दुसरीकडं लॉकडाऊनमुळं जे काही संपूर्ण अर्थचक्र गेल्या वर्षी विस्कळीत झालेलं होतं त्याचा अनुभव घेता व्यापारी वर्गाचाही या लॉकडाऊनला विरोध आहे. म्हणून तर गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं सुद्धा सरसकट सगळी दुकानं बंद ठेवणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यामध्ये राज्य शासनाला विरोध अशी भूमिका नव्हती, तर एकूणच हे अर्थचक्र चालू राहिलं पाहिजे, ते ठप्प झालेलं परवडणार नाही अशी भूमिका होती. एकीकडं सगळेजण म्हणतायत की लॉकडाऊन हा काही कोरोनावरचा अंतिम पर्याय नव्हे, पण ॲट द सेम टाईम दुसरा कुठला पर्याय सध्या तरी दिसत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय होणार आहे, याबद्दल सगळ्यांच्या मनात धाकधूक आहे, भीती आहे. आणि आज मला याच विषयावरती चर्चा करायची आहे. लॉकडाऊन हा परवडणारा नाही हे सगळेजण म्हणतायत. लॉकडाऊनमुळे प्रचंड नुकसान होते हे सगळ्यांना मान्य आहे, पण तरीसुद्धा आज आपल्याकडं दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही आहे. असा कुठला पर्याय कुणाच्या मनात आहे का, आणि लॉकडाऊनमुळं नेमकं कसं, कशा पद्धतीनं आणि कुणाकुणाचं नुकसान होतंय हे सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आज मी आमच्या स्टुडिओमध्ये बोलवले आहेत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक जयेश ओसवाल यांना. नमस्कार. जयेश भाई स्वतः उद्योजक आहेत आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे एक सक्रिय संचालक आहेत. त्यामुळे चेंबर ऑफ कॉमर्स ही सर्वच व्यापारी संघटनांची एक शिखर संस्था आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांना बोलवलं आहे. यानंतर मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये कोल्हापूर जनशक्तीचे समीर नदाफ यांचं. नमस्कार. समीर नदाफ आज फेरीवाले, कष्टकरी यांचं प्रतिनिधित्व करणार आहेत. तर आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मी आमंत्रित केलेला आहे कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांना. नमस्कार. नागेशकर साहेब हे संपूर्ण हॉटेल इंडस्ट्रीचं आज रिप्रेझेंटेशन करणार आहेत. कारण लॉकडाऊनच्या काळात सगळ्यात मोठा फटका कुणाला बसला असेल तर त्याची यादी खूप मोठी आहे. मग त्याच्यामध्ये नाट्यगृह किंवा थिएटर ओनर्स आणि हॉटेल व्यावसायिक. तर या सगळ्याच मुद्द्यावरती मला आज बोलायचं आहे. मी सुरुवात करणार आहे जयेश ओसवाल आपल्यापासून. सातत्यानं कोल्हापूर चेंबरनं अशी भूमिका मांडलेली आहे की आम्ही सरकारच्या सोबत आहोत, परंतु लॉकडाऊन नसावा. गेल्या आठवड्यात पण तुम्ही सांगितलेलं होतं की आम्ही कोल्हापुरातली सर्व दुकानं उघडणार आणि त्यानुसार काही दुकानं उघडली पण होती. आजही अशीच परिस्थिती आहे. बऱ्यापैकी दुकानं आज उघडलेली आहेत. 80 ते 90% दुकानं उघडली आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचा नेमका रोल काय, भूमिका काय आहे? कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ही व्यापाऱ्यांच्यासाठी काम करणारी एक संस्था आहे, जी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल, कॅट असेल, किमॅट असेल अशा विविध संस्थांच्या सोबत काम करत असते. व्यापाऱ्यांची बाजू म्हणायची म्हटलं तर गेल्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांचे झालेलं नुकसान किंवा गेल्या लॉकडाऊनमुळं व्यापाऱ्यांचं मोडलेलं अर्थचक्र हे जर आपण बघितलं तर अजूनही ते अर्थचक्र पूर्णपणे सुरळीत झालेलं नाही आहे. बरोबर. आता कुठे थोडी गेल्या 2-3 महिन्यात, 4 महिन्यात हे अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी सुरुवात झाली होती. थोडी ग्रीप आली होती, थोडीशी ग्रीप त्याला धरली होती. आणि परत हा कोरोनाचा व्हायरस वाढत गेला आणि संसर्ग वाढत गेला आणि शासनाने काही निर्बंध आपल्यावर लागू केले. पण ते निर्बंध पाळून जर व्यवसाय बंद करून घरी बसायचं म्हटलं तर निश्चितच ते व्यापाऱ्याला परवडणार नाही आहे.
कारण व्यापारी हा फक्त एक स्वतःपुरतं काम करत नसतो, तर तो एक समाजातला महत्त्वाचा घटक आहे. त्या व्यापाराच्यावर आधारित किंवा त्या व्यापारावर आधारित अनेक घटक असतात. मग ते वाहतूकदार असतील, हमाल असतील, तोलाईदार असतील, चहा पाणीच्या टपऱ्या असतील किंवा अगदी शेतकरी किंवा अगदी शेतकरी देखील खरं, असतील. कारण शेतकऱ्यानं उत्पादित केलेला माल माल किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तयार झालेला माल हा ग्राहकापर्यंत पोहोचवतो कोण? तर व्यापारी. पण मला त्याआधी विचारायचंय की ब्रेक द चेन या नावाखाली 5 एप्रिलपासून जे काही निर्बंध आणले, तुम्हाला असं वाटतं का की एक प्रकारे त्या निर्बंधाच्या आडून सरसकट लॉकडाऊन जाहीर केला आणि जनतेची फसवणूक करण्यात आली? म्हणजे गोंडस नाव दिलं की वीकेंड लॉकडाऊन, पण प्रत्यक्षात जर आपण GR बघितला तर त्या GR मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानं बंद ठेवायचं जाहीर केलं होतं. निश्चित मग निश्चित त्याच्यामध्ये थोडीशी फसवणूक झाली असं वाटतं का? निश्चित. कारण ज्यावेळी टीव्हीवरून माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आवाहन केलं की 5 दिवसाचा दिवसभर जमावबंदी राहील हो. आणि रात्री संचारबंदी राहील, हो. आणि अचानक GR दुसऱ्या दिवशी आला तर अत्यावश्यक सेवा किंवा काही घटक वगळता बाकी सर्वांनी आपली दुकानं बंद ठेवावीत असं त्यात GR मध्ये लिहिलेलं होतं. आणि स्थानिक प्रशासनानं त्या GRच्या आधारे त्यांना वरून आलेल्या डायरेक्शन प्रमाणे आम्हाला दुकानं बंद करा असं आवाहन केलं. पण दुकानं बंद करून किंवा व्यापार बंद करून लॉकडाऊन जाणार आहे याची शाश्वती कोणाला करोना जाणार आहे याची शाश्वती कोणच देऊ शकत नाही. आणि व्यापारी एकच घटक असा नाही आहे की ज्याच्यामुळं कोरोना वाढतो. कोरोना वाढायला अनेक घटकांनी जबाबदार असतील, पण फक्त व्यापाऱ्यांचा व्यापार बंद करून, तेही काही ठराविक व्यापाऱ्यांचा व्यापार बंद करून कोरोना जाणार नाही आहे अशी आमची चेंबरची ठाम भूमिका आहे. आणि व्यापाऱ्याला व्यापार करण्याबरोबरच शासनाचे बाकीचे अनेक नियम अजून पाळावे लागतात. की आता हे GST भरणे मार्च एंड झालेला आहे, महिन्याचे GST रिटर्न भरणे, TDSचे रिटर्न्स भरणे, TCSचे रिटर्न्स भरणे, की जे रिटर्न्स वेळेवर नाही भरले तर पर दिवसाला त्याच्यावर टॅक्स आहे. GST मध्ये तर असं दिवसागणिक रोज नवीन अमेंडमेंट येत आहेत. तुम्ही एक चूक केली की त्याला हा दंड, दुसरी चूक केली की हा दंड, तिसरी चूक केली की हा दंड. म्हणजे व्यापाराचा निम्म्यापेक्षा जास्त वेळ या कागदोपत्रांची पूर्तता करण्यातच जायला लागला आहे. त्या मुद्द्याकडे मी येतो, पण त्यापूर्वी मी जातो आता पुन्हा एकदा उज्ज्वल नागेशकर साहेब आपल्याकडं. सुरुवातीला जसं म्हटलं त्यानुसार लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा फटका बसलेल्या इंडस्ट्रीमध्ये एक इंडस्ट्री आहे, ती म्हणजे हॉटेल इंडस्ट्री. जे लॉकडाऊन झाल्यानंतर सगळ्यात प्रथम काय असेल तर हॉटेलची शटर डाऊन करा. वास्तविक गेल्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये अनेक हॉटेल्सचं रूपांतर सुद्धा कोविड केअर सेंटरमध्ये झालं होतं आणि तिथं पण विलगीकरण कक्ष तयार केले होते. तो त्यांचा व्यवसायाचा भाग असेल, पण तरी सुद्धा एक सामाजिक जबाबदारी म्हणून सुद्धा हॉटेल व्यावसायिक पुढे आले होते. पण आता सध्या पुन्हा लॉकडाऊन झाल्यामुळं सर्व हॉटेल्सची शटर बंद आहेत. अशा वेळेला हॉटेल व्यावसायिकांची प्रमुख मागणी काय आहे? एक म्हणजे कोल्हापूर तसं बघायला गेलं तर सेफ आहे अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत. म्हणजे तुम्ही जर का कम्पेअर केलं मागच्या वर्षी काय झालं होतं आणखी ह्या वर्षी काय आहे, आणखी काय होणार आहे, तर कोल्हापूर सेफ असल्या कारणाने मला वाटतं जिथं व्हेंटिलेटरची गरज आहे तिथं व्हेंटिलेटर लावा तुम्ही. पण जिथं पेशंट नॉर्मल आहे नाही तर पेशंटच नाही तिथं कशाला तुम्हाला ह्या एक्स्ट्रीम प्रिकॉशन घ्यायला लागतात. तर मला वाटतं अशा प्रकारे ट्रीटमेंट कोल्हापूरला द्यायला पाहिजे की एक स्पेशल कॅटेगरीमध्ये हे करून आपल्याकडे काय तुमचं म्हणणं आहे सरसकट सगळ्या जिल्ह्यांना एकच नियम एकच न्याय असता कामा नये. पण नागेशकर साहेब, अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत म्हणजे नाशिक, नागपूर, औरंगाबाद, नांदेड इथली जी काही रोजची रुग्णसंख्या आहे ती बघितल्यानंतर कोल्हापूरची रुग्णसंख्या नक्कीच नियंत्रणात आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की ही रुग्णसंख्या जी येते आहे ही पूर्णपणे खरी आहे? कारण कोल्हापुरात मुळात बेसिक चाचण्याच कमी होत आहेत असं सुद्धा बोललं जाते आणि टेस्टिंग कमी असल्यामुळं पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या कमी आहे. व्हेअरॅज अन्य जिल्ह्यांमध्ये टेस्टिंग खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे असंही बोललं जाते. त्यामुळे आत्ताची रुग्णसंख्या मर्यादित आहे म्हणून आपण गाफील राहून पण चालणार नाही. आपण म्हणताय ते बरोबर आहे, पण जे आता प्रत्यक्ष आम्ही राजारामपुरी एरियामध्ये राहतो तर सगळ्यात जादा डेन्सिटी असेल तिकडे, पण तिकडं असं आम्हाला कुठे काय जाणवलं नाही कारण आम्ही रस्त्यावरतीच असल्या कारणाने ज्या घडामोडी व्हायला पाहिजे, जिथं बोलणं चालणं व्हायला पाहिजे ते काय तेवढं वाटत नाही. लोकांच्या मनातली कोरोनाची भीती आता कमी होत संपलेली चालली आहे. आहे. काय व्हायचं ते उद्या अशी एक भावना यायला लागलेली आहे. पण तुमची मुख्य मागणी काय? माझा मूळ प्रश्न आहे की हॉटेल व्यावसायिकांची मुख्य मागणी. आमची तेच कोल्हापूर सेफ म्हणून डिक्लेअर करावं. अच्छा, ज्यादा हीच मुख्य मागणी आहे. बरं, म्हणजे जो जिथं सिरियस आहे तिथं तुम्ही ज्यादा औषध निर्बंध उपचार लावा. करा. हां, पण आम्ही जिथं प्रॉब्लेम नाही आहे तिथं कशाला लावायची गरज आहे? तुम्ही उगीच
हे हाईप करता आणखी भीती निर्माण करता. त्यापेक्षा कोल्हापूर आहे, कोल्हापूरचं आपलं मन एक म्हणजे घट्ट आहे. आपण भिणारे लोक नाही आहोत. आपण बघितलेलंच आहे. मी असं नाही म्हणत की मास्क न घालणं आपण आपली कर्तबगारी हे नाही, करतो, नाही, ते पण होऊ शकत नाही. हा इतकी आपण समाजाने इतके बांधिलकी आहोत की हे मला नाही वाटत तेवढं पण काय मोठं कोरोनाला ही काही सामाजिक बांधिलकी वगैरे दिसणार नाही. नाही, आणि दुसरी नसली- गोष्ट आहे हां. की तुम्हाला असं वाटतंय की कोरोनाच्या बद्दल थोडा बागुलबुवा व्हायला लागलाय म्हणून हा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की असं तुम्हाला वाटते का? मी म्हणत असं- नाहीये. नाही, मला तरी वाटतंय उगीच त्याचं हाईप केलं जातं. बर ठीक आहे, मुंबई पुण्यामध्ये आय कॅन अंडरस्टँड, बट कोल्हापूर दॅट वे तेवढी डेन्सिटी नाही. आपल्या 6-7 लाख पॉप्युलेशन आहे. सो इट इज नॉट दॅट सिव्हिअर. आणखी आता जे गव्हर्नमेंटकडून फॅक्ट्स अँड फिगर्स येत आहेत, आय एम टॉकिंग अबाउट फॅक्ट्स अँड फिगर्स, देर इज ॲब्सोल्युटली नो रिझन फॉर अस टू गो इन टू दॅट सायकोलॉजी ऑफ फिअर. पण म्हणजे तुमच्या दृष्टीनं कोल्हापूरमध्ये पूर्ण लॉकडाऊन लावायची अजून गरज नाहीये. एक म्हणजे थोडंसं शिस्त ही असायला पाहिजे. ओके, जिथं शिस्त असेल तिथं मला वाटतं बऱ्यापैकी थिंग्स कॅन बी ब्रॉट अंडर. पण ती शिस्त पाळली जात नाहीये. हां, तेच, हेच तर तेवढंच. सरकारचं दुखणं आहे. हे त्याच्यात- राज्य सरकार सातत्यानं हे आवाहन करते, मुख्यमंत्री सातत्यानं आवाहन करतायत की मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करू नका. पण आज जर कोल्हापूर शहराचं आजचं जर आपण चित्र बघितलं तर कोल्हापूर शहरातील सर्व बाजारपेठा हाऊसफुल्ल होत्या. अनेक हॉटेल्स आज सुरू झालेली आहेत. मी जबाबदारीनं बोलतो. राजारामपुरीमध्ये छोट्या छोट्या हॉटेल्समध्ये लोक निवांत बसली होती. तरुण लोक, मुलं मुली बरोबर. निवांत बसली होती. कुठेही सोशल डिस्टन्सिंग नव्हता. अजूनही बऱ्याचदा मास्क लावा असं सांगावं लागतं. सो या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जर कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असं टास्क फोर्सचं पण म्हणणं आहे, अनेकांचं पण म्हणणं आहे. पण तुमचं म्हणणं आहे की कोल्हापूरमध्ये तेवढी सिरियस परिस्थिती आलेली नाही. तेवढी नाही. आणखी आपण सिरियस होणार नाही ह्याच्याकरता एक वेगळं काहीतरी आपण कोल्हापूर आगळं वेगळं आहे सगळ्या बाबतीमध्ये. तर आपण बघतो आहोत की आपल्या सोशल आधीच्या सुद्धा ज्या सोशल चळवळी होत्या त्याचा बोध घेऊन आपण काहीतरी करू शकतो. जरा पुढाकार कुणीतरी घ्यायला पाहिजे, यायला पाहिजे, आणखी शिस्त पाळायला पाहिजे. पालकवर्गाने सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे पालक जे तुम्ही म्हणता आज तरुण बाहेर येत आहेत, ते मास्क घालत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही. तर हे थोडंसं प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पडली तर कोल्हापूर कॅन बी कन्वर्टेड इन टू अन सेफ प्लेस असं मला वाटतं. ठीक आहे. हॉटेल इंडस्ट्रीची नेमकी दुखणी काय आहे त्याबद्दल पुन्हा मी तुमच्याकडे येतो. पण समीरजी तुम्हाला विचारतो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कष्टकरी वर्गाचा आहे. अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती यायला लागलेत ज्या लोकांना रोज काम केल्याशिवाय, ज्यांच्या घरामध्ये चूल पेटत नाही, 2 वेळचं जेवण मिळत नाही, अशा लोकांनी लॉकडाऊन केल्यानंतर काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे? कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय सांगाल? नाही, मुळात कष्टकरी फेरीवाले हे रस्त्यावर काम करणारी माणसं आहेत हम्म, आणि ते शब्दशः रस्त्यावर आलेले आहेत. हम्म, मागच्या 22 मार्चला जनता कर्फ्यू देशाच्या पंतप्रधानांनी पुकारला होता आणि 24 मार्चपासून पूर्णपणे लॉकडाऊन सुरू झालं. हो. परंतु कोल्हापुरातले फेरीवाले आणि कष्टकरी हे 16 मार्चपासून लॉकडाऊन पाळत आहेत आणि सगळ्यात शेवटला लॉकडाऊन जो संपला असेल तो फेरीवाल्यांचा आणि कष्टकऱ्यांचा संपला. म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्यानं सगळ्या व्यावसायिकांना संधी मिळत गेल्या, परंतु फेरीवाल्यांचे व्यवसाय सगळ्यात शेवटला सुरू झाले. त्यांच्या चुली अजूनही पेटलेल्या नाहीत. ऑक्टोबरमध्ये दिवाळी झाल्यानंतर दिवाळीच्या पाडव्याला महालक्ष्मीचं मंदिर उघडलं आणि हळूहळू पर्यटक कोल्हापुरात यायला लागले. हळूहळू कुठं तर अर्थचक्र चालू होतं, तोपर्यंत महानगरपालिकेनं पुन्हा अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू केली आणि पुन्हा टांगती तलवार घेऊन फेरीवाल्यांना आणि कष्टकऱ्यांना आणि छोट्या व्यावसायिकांना आपले व्यवसाय सुरू करावे लागले, त्यांची टांगती तलवार घेऊन. यांच्याशी संघर्ष होतोय ना होतोय तोपर्यंत ह्या कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. खरं आज आपण जर फेरीवाल्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या घरामध्ये जर डोकावून पाहिलं तर त्यांची मुलं शिक्षणात तर त्यांचं उद्ध्वस्तच झालेलं आहे. थोरा मोठ्यांच्या औषध पाण्याचा आबाळ झालेली आहे आणि लग्नसुद्धा सगळ्यांची लग्न पुढं ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि दैनंदिन रोज कमवायचं रोज खायची अशी परिस्थिती असणाऱ्यांना आज खरोखर रस्त्यावरती आल्यासारखी त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे आत्ताचं दुसऱ्या टप्प्यातलं लॉकडाऊन हे कष्टकरी आणि सर्वसामान्य फेरीवाल्याला अजिबात परवडणार नाही. पण लॉकडाऊन नाही केलं तर कोरोनाचा संसर्ग वाढला
तर जीवावर बेतेल म्हणजे आपल्याकडे म्हणतात की सर सलामत तो पगडी पचास. नाही, मग अशावेळी मग फेरीवाल्यांची भूमिका काय असणार? एका बाजूला म्हणजे आपण- कोरोना झाला तरी चालेल पण आम्ही व्यवसाय करणार अशी नाही, भूमिका आहे. या रोगाबरोबर जगण्याची सवय लावून घेतली पाहिजे. मुळामध्ये आधी आपण म्हणत होतो, प्रशासन म्हणत होतं की तुम्ही या रोगाबरोबर जगण्याची सवय लावून घ्या. आपल्याला लावून घेतली पाहिजे. असे भयंकर आणि संसर्गजन्य रोग जे आहेत ते ऑलरेडी अस्तित्वात आहेत. त्यांच्याशी आपण सलगी करून जगतोय, त्यांच्याशी मुकाबला करतोय. या रोगाशी सुद्धा आपण आता ओळख करून घेतली पाहिजे. याच्याशी सुद्धा जगण्याची आपल्याला सवय. आता हे सगळे आपल्या घरचे दरवाजे बंद करून किती दिवस आपण बसणार आहे? किती दिवस पोटाला मारून घेणार आहे? आजकाल हे सर्वसामान्य लोकांना कोरोनामुळे मरण्याची भीती नाही, तर भविष्यात जगायचं कसं अशी चिंता त्यांच्या समोर निर्माण झाली आहे. बरोबर. त्यामुळे लॉकडाऊन हा काय पर्याय मला या ठिकाणी दिसत नाही. नागेशकर साहेब, तुम्ही लॉकडाऊन स्वीकारता की लॉकडाऊन असूच नाही असं म्हणता? कुठल्या भूमिकेत आहात? नाही, आम्ही म्हणतो की कोल्हापूर, मी कोल्हापूरबद्दल बोलतोय. कोल्हापूरसारख्या ठिकाणी तुम्ही थोडेसे नियम शिथिल करा. शिथिल करा. पण त्याच्यातनं पुन्हा जर कोरोना वाढला तर काय करायचं? जशी मागच्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये परिस्थिती झाली होती, आत्ता आपण बोलतोय एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात, आत्ता जेवढी वाईट परिस्थिती आहे, आज आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रोजचे साधारणपणे 100च्या आत जे पेशंट होते ते आता 200, 250, 300 वरती गेले. आता जर आपण वेळीच काळजी घेतली नाही तर पेशंटची संख्या प्रचंड वाढेल अशी प्रशासनाला भीती आहे. म्हणून लॉकडाऊन करा असं सरकार म्हणते. बरोबर. पण तुमचं म्हणणं आहे की नाही की कोल्हापूरची सामाजिक परिस्थिती वेगळी आहे, मान्य आहे, पण कोरोना हा व्हायरस आहे, त्याला काही ती सामाजिक परिस्थिती, बांधिलकी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्याला काही कळत नाही. सो फिजिकल तो एक डिसीज आहे. सो अशा वेळेला लॉकडाऊन हा एकमेव आणि अंतिम पर्याय आहे का त्याच्यावरती काही सोल्युशन तुम्ही नाही, हे सोल्युशन म्हणजे आता जे आपल्याकडे थोडंफार शिथिलपणा आहे तो जरासा स्ट्रिक्ट करायला पाहिजे. तो स्ट्रिक्ट करण्यासाठी लॉकडाऊन करायला पाहिजे. तुम्ही काही निर्बंध जराशे चांगल्यापैकी इम्पोज करा आणखी ते इम्प्लिमेंट करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही आपल्यामध्ये थोडीशी शिस्त नसल्या कारणाने हा थोडासा प्रॉब्लेम येतो. पण जर का शिस्त लावली तर सगळेजण पाळतील. तुम्ही एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून आता बोलताय. हो, हो. पण मला हॉटेल मालक संघाचे नाही, हॉटेल- अध्यक्ष नागेशकर म्हणून पण नाही, माहिती हॉटेल- पाहिजे. आता मी सांगतो- एकूण किती तुमचे सभासद आहेत? टोटल आमच्याकडे एक 600 हॉटेल व्यावसायिक आहेत ओके. कोल्हापूरमध्ये. आमच्या टोटल आज कोल्हापूर जिल्ह्याची रूमची संख्या बघितली तर 10,000 आहेत रूम्स आमच्याकडे. बर, कोल्हापूर जिल्ह्यात हॉटेलमध्ये 10,000 rooms आहेत. सगळीकडे हा, जिल्ह्यात जिल्हा म्हणतो. मिळून. जिल्हा हा, म्हणजे आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या आंब्याला कमीत कमी 60 म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी 60 छोटे छोटे रिसॉर्ट्स होते. अँड दे वर ऑल कॉटेज इंडस्ट्री टाईप होते. राईट. कुणाकडे 10 रूम, कुणाकडे 15 रूम असे हे होते. आज कोल्हापूरमध्ये सगळ्यात मॅक्सिमम आहे ते अबाउट 100 रूमचे असे एक 4 आपल्याकडे मोठे कॉम्प्लेक्सेस आहेत. आणखी 4 हॉटेल आहेत. 4 मोठे हॉटेल्स आहेत. आणखी छोटे पकडून कोल्हापूरचीच रूम संख्या चांगल्या हॉटेलमध्ये आपण जे स्टार रूम्स म्हणतो ना, गव्हर्नमेंट अप्रूव्ड असे कमीत कमी 2,500 रूम्स आपल्याकडे असतात. पण आता या लॉकडाऊनमुळे या सर्व रूम्स बंद आहेत, होस आहेत. हो, बरोबर. त्यातून होणारं जे काही हॉटेल प्रचंड व्यावसायिकाचं नुकसान आहे बरोबर. ते प्रचंड असणार आहे. बरोबर. हे भरून येण्यासाठी किती कालावधी जाईल असं वाटतं? आता हे नुकसान भरून येण्यासाठी आता आईस्क्रीम काय आहे? पेरिशेबल आहे? हो. नाही, आईस्क्रीम पेरिशेबल नाही आहे. पण ते एक तुम्ही 2 महिने 3 महिने राहील. तुम्ही डिफ्रीज मध्ये ठेवू शकता. ते टेस्ट मध्ये फरक पडणार, डिफ्रीज मध्ये नाही ठेवलं तरी आता येतं ते तसंच येतं. पण आमच्या रूम्स रोज हा clean करायलाच इतक्या पाहिजे. पेरिशेबल आहेत की आज जर का ते आम्ही विकल्या नाही की सगळं ठप झालं. त्याचा वापर व्हायला पाहिजे, यूज व्हायला पाहिजे. डे टू डे मेंटेनन्स व्हायला पाहिजे. नाही, इट हॅज टू जनरेट मनी. कारण एका रूमला, एका चांगल्या हॉटेलमधल्या रूमला कमीत कमी आपल्याला 1 कोटी रुपये मोजायला लागतात. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बघायला गेलं तर. मी फक्त तुमच्या जमिनीचा वगैरे हे नाही म्हणत, जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला जे डेव्हलप करायला लागतं. मग लोन किती घ्यायला लागतं? बरोबर आहे. कोटीमध्ये हा. हप्ते किती याला द्यायला लागतात? लाखात. इंटरेस्ट किती द्यायला लागतं? सगळ्यात कमीत कमी साधी रूम करायची झाली तरी त्याला 10 लाख रुपये लागतात सर. नाही, पण मग आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये हा. हॉटेल इंडस्ट्रीचं जे काही नुकसान होते
त्या नुकसानीच्या अनुषंगानं हॉटेल इंडस्ट्रीच्या काही प्रमुख मागण्या आहेत का, आहेत ना. त्यांची काही भूमिका आहे का? आहे ना. आम्ही म्हणतो की जसं आता मागच्या वर्षामध्ये बघायला गेला तर आम्ही 7 महिने बंद होतो, हो. पण आम्हाला 7 महिन्याचं जे काही इलेक्ट्रिसिटी बिल, ड्युटी, मिनिमम ते भरायला लागलं. प्रॉपर्टी टॅक्स हा तो मोठा विषय आहे. तो कुठला आहे? आम्हाला जो कमर्शियल चार्ज केला जातो, आम्ही त्याचं कमर्शियल यूजच केला नाही तर तुम्ही कमर्शियल टॅक्स का चार्ज करता? बरोबर. तसे आम्हाला थोडक्यामध्ये लायसन्सेस आणखी टॅक्सेस बघितले तर कमीत कमी 20-25 टाईपचे वेगवेगळे टॅक्स लायसन्सेस आणखी टॅक्सेस आहेत. तर आणि त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला कपात दिली नाही, कुठेही सवलत दिली नाही. काहीच नाही. जयेश भाई, उलट वेळेत जर ते एखादा लायसन्स रिन्यू केलं नाही किंवा एखादा टॅक्स भरला नाही तर त्याच्यावर त्याच्यावर दंड आणि दंड आहे. पेनल्टी दंड आणखी लागते. penalty. आणि जर खटला दाखल झाला तर आणि ते ऑफिसच्या चक्रा मारायला लागतात आणि वेळ वाया जातो, तो वेगळाच. आता साधं उदाहरण देतो. 31 तारखेपर्यंत लॉकडाऊन होणार की नाही जाहीर केलं नाही. 2 तारखेला सांगितलं की तुम्ही तुमचे बार बंद करा. 30 तारखेला 4-4 लाख, 5-5 लाख, 5 लाख रुपये कोल्हापूरमधल्या शहरच्या परमिट रूमला फीज आहे. एक्साईजची फी. हा, त्या भरायला लावल्या. आणखी म्हणजे सरकारनं दुसऱ्या दिवशी- आपला महसूल घेतला, घेतला. उत्पन्न वसूल केलं, 31 मार्च पर्यंतचे सर्व टॅक्सेशन भरायला लावले आणि त्यानंतर 5 एप्रिलला मात्र ब्रेक द चेन म्हणून निर्बंध लादले. लागली. नाही, मला वाटतं की निर्बंध लादणं हे योग्य आहे, गरजेचं आहे, पण अशा वेळेला सरकारनं पण याचा विचार केला पाहिजे की जर व्यापाऱ्यांचा, हॉटेल इंडस्ट्रीचा व्यवसाय झाला नसेल तर त्यांच्याकडून आपण कुठल्या तोंडानं टॅक्स मागतोय, पण तसा विचार होत नाही आहे. सरकारला उत्पन्न मात्र हवं आहे. अर्थात शेवटी पुन्हा असंच आहे की जो तो आपल्या उत्पन्नासाठीच करत असतो आणि सरकारचं उत्पन्न कुठं कुठं वापरलं जातं हे गेल्या काही दिवसात आपण बघत आलेलो आहे. त्यामुळे त्या विषयावर बोलायला नको. पण मला आता तुम्हाला विचारायचं, चेंबर ऑफ कॉमर्स एकीकडे म्हणते की आम्ही जर संपूर्ण लॉकडाऊन राज्यात लागला तर आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही कोल्हापूरमध्ये आमची दुकानं सुरू ठेवणार. ही विसंगती वाटत नाही का तुमच्या भूमिकेमध्ये? नाही, विसंगती म्हणता येणार नाही याला. कारण म्हणजे सगळ्यांचं बंद झालं तर आम्ही बंद करू. नाही, जर लॉकडाऊन केव्हा लावला जातो की परिस्थिती हाताबाहेर गेली तर ती परिस्थिती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी किंवा मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी किंवा ब्रेक द चेन जे म्हणतो आपण ते करण्यासाठी लॉकडाऊन लावला जातो. आता मागच्या 8 दिवसातली परिस्थिती कशी आहे? सकाळी 7 ते रात्री 8 व्यापार बंद, पण नागरिकांनी रस्त्यावर आलं तर चालेल, जमावबंदी. आता माझ्या दुकान मी बंद ठेवलं तर माझ्या दुकानात 4 कर्मचारी आहेत, यांच्या दुकानात 10 आहेत, त्यांच्या दुकानात 20 आहेत. दुकान बंद ठेवलं तर ते कर्मचारी देखील रस्त्यावर फिरणार, याचा विचार झालेला नाही. आणि पुन्हा दुकान बंद असलं तरी त्या कर्मचाऱ्यांचा त्या पगार कर्मचाऱ्याचा पगार द्यायला लागणार, लाईट बिल भरायला लागणार आहे, आम्हाला महापालिकेचा फाळा भरायला लागणार आहे, जीएसटीच्या पूर्तता करायला लागणार आहेत. आणि आता एक काल 10 तारीख गेली, 11 तारीख गेली. आता रिटर्न्स काही लोकांची गेली, काही लोकांची जायची आहेत, पण ज्यांचे रिटर्न्स गेलेले नाही आहेत त्यांना त्याचा दंड, व्याज, पेनल्टी. जीएसटी हा कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटचा, स्टेट गव्हर्नमेंटला त्यांचा रेव्हेन्यू त्या पर्सेंटेज त्यांना मिळत असतो, तो मिळेल, आणि त्याबद्दल आमचं कुठलं दुमतही नाही आहे. पण आमच्यावर ज्या कारवाई होणार आहेत, आम्हाला जो दंड लागणार आहे, व्याज लागणार आहे, त्याला माफी मिळण्यासाठी देखील शासनानं काहीतरी केंद्र शासनाकडे प्रयत्न केले पाहिजेत की व्यापाऱ्यांना ऑलरेडी व्यापाऱ्याचा पाय खड्ड्यात गेलेला आहे. व्यापार वाचला तर देशाचं अर्थचक्र वाचणार आहे, व्यापार वाचला तर सर्व समाज वाचणार आहे. हा व्यापार फक्त म्हणजे व्यापार म्हणजे मी व्यापारी आहे, मी एकटं काही माझ्यासाठी करत नाही, माझ्यावर अवलंबून काही अनेक घटक आहेत. मग तुम्हाला बोललो तसे ग्राहकाकडून कर घेऊन तो शासनाला भरायचा, म्हणजे कलेक्टिंग एजन्सी म्हणून आम्ही काम करतो. वास्तविक बरोबर, कलेक्टिंग एजन्सी काम करत असताना त्यात जर आम्ही चूक केली तर परत आम्हाला दंड आहे. आता ही चूक आता रिटर्न नाही गेलं ह्या बंदच्या परिस्थितीमुळे. सीएनची ऑफिस बंद होती, काल परवा ती उघडायला काही परवानगी दिलेली आहे. जीएसटी कायदा असा करून ठेवलेला आहे की सीएची मदत घेतल्याशिवाय सामान्य व्यापारी रिटर्न भरू शकत नाही. वर्क फ्रॉम होम प्रत्येक छोट्या व्यापाऱ्याच्या घरात काय लॅपटॉप किंवा वायफाय असू शकत नाही, किंवा तो स्वतः रिटर्न ऑपरेट करू शकत नाही. त्याला सीएची मदत घेतलीच पाहिजे. सीएचं ऑफिस बंद असेल, माझं दुकान बंद असेल, आता ऑफिस उघडायला परवानगी दिली पण मी माझं इनपुट दिलं सीएला तर तो कुठे रिटर्न भरणार आहे? या बाबींचा विचार व्हायला पाहिजे ना कुठेतरी. नाही, पण लॉकडाऊनला तुम्ही समर्थन करता की तुमचा कायम विरोध असेल? नाही, कोरोना हे आपण आता बघतोय की आपल्याला शास्त्रज्ञ किंवा त्यातले तज्ज्ञ लोक सांगतायत की हा काय एक ठराविक काळाचा संसर्ग नाही आहे की हा बाबा अमुक तारखेला हा बंद होईल. अजिबात नाही. आपल्याला माहित आहे की वारंवार ह्या अशा लाटा येत जाणार आहेत. नाही, म्हणजे काही दिवसांपूर्वी डॉक्टर हिराणी याच संवाद प्रतिवादमध्ये आले होते, अतिशय तज्ज्ञ आणि सिनियर डॉक्टर आहेत.
त्यांचं असं म्हणणं आहे की कोरोनाची 3री लाट 4थी लाट आणि अगदी 10वी लाट आली तरी आश्चर्य वाटायचं कारण नाही, कारण इट्स अ व्हायरस. तो केवळ आपलं स्वरूप बदलेल, त्याचा स्ट्रेन बदलेल आणि तो येत राहील. त्यामुळं आता इथून पुढं लिव्ह विथ कोरोना, जसं आता समीर म्हणले, कोरोनासह जगायला शिकलं पाहिजे. हा एक करोना झाला. करोनासारखा करोना येणार आहे आपल्या मागच्या 2-3-4 पिढ्यात कोणालाही माहित माहित नव्हतं. नव्हतं. आता माझं वय 58 आहे. हे कोरोना, लॉकडाऊन हे शब्दच माहित शब्दच नव्हते. माहिती. माझ्या 58व्या वर्षापर्यंत मी कधी विचारही केला नव्हता की मला अशी परिस्थिती येईल की घरात 4 महिने कुलूप लावून बसावं लागेल. बरोबर. करोनासारखे आणि अनेक रोग येतील. तर ह्या काळात आता नागरिकांनी सतर्क झालं पाहिजे, त्यांनी स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. रोग न होण्यासाठी काय काय गोष्टींचा अवलंब केला पाहिजे तो आपण स्वतःपासून सुरुवात त्याची केली पाहिजे. पण मूळ प्रश्न त्यानंतर आपला राहतोय. शासनाने परत लॉकडाऊन न करता देशाचं, राज्याचं, व्यापाऱ्यांचं, नागरिकांचं अर्थचक्र सुरू राहील यासाठी लॉकडाऊनची परिस्थिती येऊ नये यासाठी मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्यासाठी लागणाऱ्या लसी असतील, त्यासाठी आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा आपण बघतो तो तेवढा फार मोठ्या प्रमाणात आहे. काल मी केंद्र सरकारचं स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनी कालपासून रेमडेसिवीरला त्यांनी निर्यात करायला बंदी केलेली आहे की जेणेकरून ते रेमडेसिवीर भारतात जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध राहतील. व्यापारी पण एकीकडं लसीचा पण तोच प्रॉब्लेम आहे. लसीचा तुटवडा आहे असं आपण म्हणतोय महाराष्ट्रामध्ये. दुसरीकडे केंद्र सरकार अनेक देशांना लस निर्यात करते. खरं तर चुकीचं धोरण आहे. चुकीचं म्हणजे धोरण आहे. आधी पहिल्यांदा आपल्या देशातल्या लोकांचं लसीकरण पूर्ण करा आणि मग इतरांना द्या. आपण कुठलेही असं धोरण पाहिजे हो, actually केंद्र निश्चित. सरकारचं पण. आपण कुठलेही कार्य करत असताना, काम करत असताना पहिला आपण आपला स्वतःचा, मग कुटुंबाचा, मग नाही, पण माझा मूळ प्रश्न तो राहतोय जयेश भाई, बोला की. लॉकडाऊनचं स्वागत कराल, समर्थन कराल की विरोध कराल? वरचेवर लॉकडाऊन येणार असेल तर निश्चित हा व्यापारी वर्गाचा त्याला विरोध राहील. परिस्थिती जर हाताबाहेर जाऊन जर त्याचा परिणाम सर्व समाजाला जर भोगावा लागत असेल, नियंत्रणाच्या बाहेर सगळे जात असेल आणि ते ब्रेक करण्यासाठी जर लॉकडाऊन लावायची पाळी आली तर व्यापारी त्याचं काही प्रमाणात समर्थन करतील आणि ते 8 दिवस 10 दिवस शासनाला मदत करण्यासाठी किंवा तो आलेला कोरोना रोखण्यासाठी शासनाच्या पाठीशी व्यापारी उभे राहतील. समीर, मगाशी तुम्ही तर लॉकडाऊनला पूर्णपणे विरोध आहे असं सांगितलेलं आहे, पण अशा वेळेला आणखीन एक मागणी पुढे येते आहे, ती म्हणजे कष्टकरी लोकांना पण एक पॅकेज द्या. तुम्हाला वाटतं पॅकेज देऊन प्रश्न सुटणार आहे? नाही, अजिबात सुटणार नाही. कारण सरकारला सुद्धा मर्यादा आहेत आणि देऊन देऊन नेमकं देणार काय ते पॅकेज खरं म्हणजे, आहे. आणि ते किती लोकांना पुरवणार? मागच्या वर्षी PM स्वनिधीच्या रूपानं 10,000 रुपये केंद्र सरकारनं प्रत्येक फेरीवाल्यांच्या नावानं दिले. पण ते मिळालेत का पण? हो, साधारण 4-4.5 हजार लोकांना त्याचे पैसे मिळाले. Very पण ते 10,000 बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, त्या पद्धतीनं ते 10,000 सुद्धा त्यांना उपयोगाला आले. पण सरकारला सुद्धा शेवटी मर्यादा आहेत आणि फेरीवाला कष्टकरी हा स्वाभिमानी घटक आहे. मुळात त्याला चोऱ्या दरोड्या करायच्या नसतात, म्हणून तो कष्टानं राबून आपलं घर चालवत असतो. उन्हातान्हात बसून त्यामुळे धंदा करत उन्हातान्हात बसून करत असतो. त्यामुळे त्याला काय असं कोणी दिलेला पैसा नको आहे, त्याला स्वतःच्या कष्टाची कमाई पाहिजे. आणि त्याला कष्टाची कमाई करायची असेल तर त्याची दुकानं चालू राहिली पाहिजे. त्याची दुकानं चालू राहायची असेल तर ते लॉकडाऊन वगैरे हा काय इलाज नाही. आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या आणि कष्टकऱ्याच्या मनात सारखा प्रश्न येतोय. 5 राज्यांच्या निवडणुका देशभरामध्ये चाललेल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे, रॅली होतात, 5 सभा राज्यात चालू होतात. आहेत. महाराष्ट्रात पंढरपूरची पोटनिवडणूक चालू पोटनिवडणूक आहे. झाली. कोल्हापुरात गोकुळची निवडणूक होणार चालू आहे. आहे. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या निवडणुकीमध्ये कोरोना असत नाही. नाही. आणि मग सर्वसामान्यांच्या वेळेलाच कसा काय कोरोना उद्भवतो? हे तर अनुत्तरित प्रश्न आहे. म्हणजे सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या, 10वी 12वीच्या परीक्षा आज पुढे गेल्या, पण गोकुळची निवडणूक होणार, घेणार का? कसला राजकीय अभिनिवेश आहे माहीत नाही. पंढरपूरची निवडणूक घेणार, होणार का? ती पुढे का जात नाही त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. तुम्ही जसं म्हणालात 5 राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. मोठमोठ्या रॅलीज निघत आहेत. म्हणजे अमित शहा असतील, मोदी असतील, ममता बॅनर्जी असतील, सर्व पक्षांचे नेते लाखोंच्या रॅली काढतात. तिथं कोरोना असत नाही. पण एक आहे, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक वेगानं वाढतोय ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं काय आहेत? तर महाराष्ट्रामध्ये पॉप्युलेशन जास्त आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे, आपल्याकडे शहरीकरण जास्त आहे असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात कारणं खरी काय अजूनही समोर येत नाही. आणखी एक मुद्दा मगाशी आला की नागरिकांनी शिस्त पाळली पाहिजे. मागच्या वर्षी आपण सगळे सण घरामध्ये साजरे केले. गुढीपाडव्यापासून कोरोनाचा लॉकडाऊन सुरू झाला. वर्षाची सुरुवात, सणांची सुरुवात गुढीपाडव्यापासून. पहिला सण बंद झाला तो गुढीपाडव्याचा, आम्ही घरात साजरा केला. त्यानंतरनं रमजानचे रोजे सगळे घरी झाले, नमाज सगळ्या घरी झाल्या. गणपतीचा उत्सव बाहेरून लोक आमच्याकडे कोल्हापुरात बघायला येतात, मिरवणुका. आम्ही गल्लोगल्लीमध्ये कायली ठेवून गणपतीचं विसर्जन त्या गल्लीच्या चौकामध्ये केलेलं आहे. मोहरम आम्ही साजरा केला नाही.
म्हणजे एवढं सगळं आम्ही पाळून सुद्धा जर नागरिक शिस्त पाळत नाहीत म्हणत असतील तर मग करा. मुलं वर्षभर आमची शाळेला गेलेली नाहीत ते तर फार मोठं आणि नुकसान आहे किरकोळ तुमच्या सर्दी- सर्दीत मोठं नुकसान. घरातले माणसं सर्दी तापाला सुद्धा घरातलं काहीतरी मेडिकल मध्ये सांगून औषध आणतात, ते दाखवत नाहीत कारण कोरोना. हो. म्हणजे एवढं सगळं आम्ही पाळून सुद्धा आणखी काही शिस्त. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे हो, तो समाजात राहायला त्याला आवडतो, त्याला किती दिवस तुम्ही कोंडून घालणार. मुलांच्या शिक्षणाचा विषय तर फार गहन विषय आहे. तो एक वेगळाच मुद्दा आहे की 2020 आणि 21 मध्ये पास झालेले, कोरोनाच्या काळात पास झालेले, म्हणजे त्यांनी परीक्षा न न देता देता पास झालेले किंवा ऑनलाईन परीक्षा देऊन एकीकडे पुस्तक गाईड घेऊन पेपर सोडवलेले, असा शिक्का आयुष्यभर बसणार आहे. तो वेगळा मुद्दा आहे. पण आज आपण लॉकडाऊन बद्दल बोलतोय. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की लॉकडाऊन नको सगळेच म्हणतायत, पण ॲट द सेम टाइम सरकार म्हणते लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरा कुठला पर्याय असेल कोरोनाला रोखण्यासाठी तर तो सुचवावा, केवळ विरोध करू नये, असं सरकारचं म्हणणं आहे. सरकार कुठल्या पक्षाचं आहे हे आता महत्त्वाचं नाही आहे, तर लॉकडाऊनला खरोखर नेमका दुसरा कुठला पर्याय आहे का हे शोधणं महत्त्वाचं आहे. खरं तर लॉकडाऊन कशासाठी असतो, तर त्या कालावधीमध्ये आपली सगळी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि बळकट करावी आणि कोणत्याही संकटाला आपण सामोरं जाण्यासाठी, तोंड देण्यासाठी सिद्ध व्हावं, यासाठी लॉकडाऊन असतो. जसं आता समीर नदाफ म्हटले की गेले वर्षभर सगळ्या नागरिकांनी संयम बाळगला, घरामध्ये बसले, तरी सुद्धा कोरोनाची अजूनही लाट दुसरी आलेलीच आहे. या कोरोना लाटेला आपण थोपवू शकत नाही म्हणून परत लॉकडाऊन करतोय. म्हणजे हे आधी कोंबडी की आधी अंड अशातला हा आता प्रकार व्हायला लागलाय. म्हणजे लॉकडाऊनमुळे कोरोना थांबणार आहे का, आणि कोरोना थांबत नाही म्हणून मग लॉकडाऊन लावावा लागतोय. ह्याला काहीच आउटपुट निघत नाहीये. पण मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये व्यापारी वर्गाचं प्रचंड नुकसान होतंय आणि आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. तुम्हाला काय वाटतं की आता जरी सरकारनं जाहीर केलं आणि जर 1 महिन्याचा लॉकडाऊन जाहीर केला तर तो पाळला जाईल इतक्याच तीव्रतेनं? पूर्ण लॉकडाऊन जर जाहीर केला शासनानं 100% की कुठलंच काही चालू राहणार नाही, मागच्या वेळी जसा पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात होता, तर निश्चित व्यापाऱ्यांना तो पाळावाच लागेल. कारण त्यामागं व्यापाऱ्यांचं नुकसान होणार आहे हे या व्यापाऱ्यांना माहीत आहे. काही व्यापाऱ्यांची आता भूमिका किंवा नागरिकांची देखील भूमिका अशी झालेली आहे की इकडं मरूया नाही तर तिकडं मरूया. पण शासनानं जर लॉकडाऊन जाहीर केला तर व्यापारी वर्गाने अशी भूमिका, आपली एक मानसिक तयारी केलेली आहे की आणि एक प्रयत्न करून शासनाला पूर्ण लॉकडाऊन जर शासन जाहीर केलं, थोडा भाग चालू आहे आणि थोडा भाग बंद करा, 4 व्यापारी हे व्यापारी सेक्टर बंद करा आणि तो सेक्टर चालू ठेवा, असं नसावं ते, जेणेकरून मग व्यापाऱ्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण होत असतो. तर नागरिकांच्या जीवाचं, म्हणजे आपण म्हणला मगाशी की सरसलामत तो पकडी 50, त्यातला हा प्रकार आहे. राहिलो तर आपण देखील काहीतरी करू, पण परमानंट लॉकडाऊन लावणे आणि वरच्यावर जर अशा साथी येत असतील तर लॉकडाऊन लावणे हा निश्चितच त्याच्यावरचा लॉकडाऊन हा त्याच्यावरचा पर्याय नाही आहे. त्यासाठी तज्ज्ञांची मतं घेऊन शासनानं म्हणा किंवा तुम्ही आम्ही देखील म्हणा, त्याच्यावर तज्ज्ञांची मतं घेऊन त्यावर रिसर्च व्हायला पाहिजे, अभ्यास व्हायला पाहिजे आणि लॉकडाऊन संसर्गाबरोबर राहून व्यापार, उद्योग, अर्थचक्र सगळं सुरू राहील यासाठी आपली मानसिक, शारीरिक सर्व बाबींची तयारी आपण केली पाहिजे. नागेशकर साहेब, हॉटेल इंडस्ट्री म्हणजे केवळ एक तो व्यावसायिक असत नाही, त्याची पण एक मोठी चेन असते. कोण कोण अवलंबून आहेत तुमच्या इंडस्ट्रीवर? आमच्याकडे रूम्स म्हटल्या तर कमीत कमी 100 वेंडर्स असतात. म्हणजे एसी मेकॅनिक, रेफ्रिजरेशन, पेंटिंग, इंटिरियर, कार्पेंटर, प्लंबर, असं बघायला गेलं तर 100 जण आमच्याकडे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात. रेस्टॉरंटमध्ये आमच्याकडे 200 वेंडर्स असतात. हे तर झालेच, एसी, रेफ्रिजरेशन वगैरे, इलेक्ट्रॉनिक्स, कारण टेक्निकल काम करणारे सगळे आहेत सगळे. हल्ली इलेक्ट्रॉनिक्स झाल्या कारणाने तुम्हाला CCTV लागणार, सगळं लागतं. हो. तर इतकी बाहेरच्या एजन्सीज आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. प्लस आमचे फूड अँड बेव्हरेजेसचे वेगवेगळे वेंडर्स हे भरपूर आहेत. भाजीपाला देणारे, मांस मच्छी देणारे, अंडी देणारे, खूप मसाले देणारे, आणि त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन झालेलं आहे की पहिल्यांदा कसं की फक्त व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन होतं. आता इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल वगैरे वगैरे अशी बघायला गेली तर कमीत कमी 2,000 आयटम्सची इन्व्हेंटरी आहे. आणखी प्रत्येक आयटम एका ठिकाणी मिळेल असं नाही, तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी हे करायला लागतं. पण म्हणजे हॉटेल बंद झालं की या सगळ्या इंडस्ट्रीवरती परिणाम होतो आणि शेवटी अल्टिमेटली त्याचा परिणाम जो उगवतो, पिकवतो त्या शेतकऱ्यावरती पडतो. शेतकरी, ट्रेडर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर्स तर भरपूर आहेत आमचे. साधारण कोल्हापूर जिल्ह्यामधल्या हॉटेल्समध्ये एकूण किती वेटर असतील?
वेटर, कुक आणि बाकीचा स्टाफ गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज कमीत कमी डायरेक्ट 40,000चा स्टाफ आहे. 40,000 बापरे 40,000 फॅमिलीज आम्ही सपोर्ट डायरेक्ट करतो. 2 लाख पण लोक मग झाले. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळं हा या 40,000 वेटर्स किंवा सगळा जो काही स्टाफ आहे बरोबर. त्याच्यामध्ये काही कपात झाली का? काही लोकांना कामावरून काढून टाकायची वेळ आली का? नाही, काय झालं तर आपल्याकडे जे परप्रांतीय आले होते ह्याच्या आधी आपल्याकडे रत्नागिरी, कर्नाटका इथून येत होते, म्हणजे कोकण एरियामधून. तर कोकण एरियामधले आता तिकडे चांगली डेव्हलपमेंट झाल्या कारणाने ह्यांची जागा आपले नेपालीज, बंगाली, हिमालयन म्हणजे हिमाचल प्रदेशमधले, North बर. नॉर्थ ईस्टमधले, बेंगॉलमधले, ओरिसामधले आणि थोडेफार MP मधले अशाने घेतलेली आहे. तर हा जो मायग्रेटेड स्टाफ होता हा थोडा जादा करून मोठ्या हॉटेल्समध्ये होता. तर तो 50% आला, आणखी तो आता त्याच्यातला कमीत कमी आणखी 50% परत गेला. नाही, पण आता पुन्हा जर आता हा लॉकडाऊन जाहीर झाला हा तर पुन्हा हा सगळा स्टाफ जो परप्रांतीय आहे तो पुन्हा त्यांच्या गावाला जाईल. जाणार. पण त्यातनं एक संधी तुम्हाला असं वाटत नाही की स्थानिक माणसांना काम मिळेल? स्थानिक लोकांना पहिल्यापासून कसं आहे की आमचा हा डिग्निटी ऑफ लेबर अजून आपल्या लोकांना तेवढं माहीत नाही की झाडू मारणे हे कमीपणाचं काम समजलं जातं, टॉयलेट साफ करणं हे कमीपणाचं काम समजलं जातं, वेटिंग करणं म्हणजे वेटरचा जॉब करणं हे कमीपणाचं काम समजलं जातं. म्हणून आपल्याला परप्रांतीय कामगार. परप्रांतीय यायचे. अच्छा. तर आता संधी म्हणजे तशी करायची अजून आपली मानसिकता नाहीये, हे संधी आहे युवकांमध्ये पण ती संधी स्वीकारायची तयारी नाही. तयारी नाहीये, अच्छा. कष्ट करायची तयारी नाहीये. आपल्याकडे सण खूप आहेत, म्हणजे मला सांगायला वाईट वाटतं की सण म्हटला की आमच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीवरती डिमांड खूप वाढतो, आणखी त्याच डिमांडच्या वेळेला जर का वर्कफोर्स नसेल लेबर नसेल तर काय तर आम्ही करणार? काय काय उपयोग होत करायचं? नाही. हा. शेवटी हॉटेलला मालक एकटा का हॉटेल चालू शकत नाही. शकत नाही. त्याच्या चालू खालच्या शकत. इन्फ्रास्ट्रक्चरवरच ते सगळं डिपेंड असतं. तर आता आणि या लॉकडाऊनमुळे मला सांगा की साधारणपणे हॉटेल इंडस्ट्रीचं किती रुपयांचं नुकसान झालं असावं आज तसं बघायला गेलं गेल्या वर्षीच्या फक्त 2020च्या लॉकडाऊन मध्ये म्हटलं तर? हा, तर आता आपण साधा मी एक हे करू, 36 लाख इज द पॉप्युलेशन ऑफ कोल्हापूर, बरोबर आहे? डिस्ट्रिक्ट. हो. हा, त्याच्यातले 10% लोक तरी बाहेर असतात. हम्म. सकाळी काय करता, चहा घे रे, किती द्यायला लागतात तुम्हाला? चहाला 10 रुपये मोजायला लागतात, बरोबर आहे? किती वेळा चहा घेता तुम्ही? 2 वेळा, 3 वेळा, हे तर 4-5 वेळा घेत असणार, कारण तर जेवणच त्यांचं ते, आहारच ते, कारण दिवसभर रस्त्यावरती उभं राहायला लागतं, बरोबर आहे? तर किती झाले? 5 कप चहा गुणिले 50 गुणिले कमीत कमी मी म्हणतो आपण 2.5 लाख लोक घेत आहेत असं समजलं तर कितीतरी कोटी रुपये होतो दिवसाचा. नाश्ता 2.5 लाख लोक घ्यायला लागली, किती लागतात नाश्ता घ्यायला? 50 रुपये एक वेळचा म्हणतो मी. हो, एक साधी मिसळ घ्यायला गेलं झाली 50 रुपये कॉमन रेट आहे. मी संध्याकाळचं काय म्हणत नाही, सकाळच्या संध्याकाळचं नाश्त्याबद्दल म्हणजे बोलतोय आपण. हा, तर वडापाव लंच खाणं डिनर वगैरे. हा भाग तर वेगळाच वेगळा आहे. आहे. पण तर त्याला सुद्धा कमीत कमी 50 रुपये मोजायला लागतात. दॅट मस्ट बी जनरेटिंग रेव्हेन्यू ऑफ 2 to 2.5 crores. जेवण मानसी 200 रुपये जरी पकडलं, एक वेळचं जेवण पकडलं तरी कमीत कमी 8 ते 9 लाख कोटी रुपये हा जनरेट करतो. म्हणजे हाच जो आमचा हा मी लोकल ह्याचा म्हणतोय, लोकल आणि हा कमीत एवढं कमी नुकसान हॉटेल इंडस्ट्रीचं झालेलं आहे. 10, तुम्ही काय केलं? तुम्ही आता 12. ग्राहकांच्या हिशोबातनं नजरेतनं तुम्ही सांगितलं, बरोबर. पण हॉटेल इंडस्ट्रीचं एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे की ते मोजणं सुद्धा आता अवघड झालं. अवघड झालं. आणि कोल्हापूर जिल्हा मुळात पर्यटनावर बऱ्यापैकी लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा फटका पर्यटनावर पर्यटनावर बसला आहे. आता त्यामुळे पर्यटकच आले नाही तर हॉटेल इंडस्ट्री किंवा फूड इंडस्ट्री चालणं किंवा इव्हन फेरीवाल्यांचे व्यवसाय आपला देखील. आजचा जो चर्चेचा मुख्य मुद्दा आहे की लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नाही, नव्हे, नाही. पण लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय आता सध्या तरी दिसत दिसत नाही नाही आहे. असं एकमेकाला क्रॉस करणारी 2 विधान आहेत. तुमच्या म्हणण्यानुसार समीर, लॉकडाऊनला विरोध आहे पूर्णपणे, पण आता तुमच्याकडे असा दुसरा कुठला पर्याय दिसतो का? कारण एकीकडं फेरीवाले, अनेक फेरीवाले किंवा काही फेरीवाले हे सुरक्षेच्या सर्व नियमांचं पुरेपूर पालन करत नाहीत असं बोललं जातं, टीका केली जाते. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर मास्क नसतो, आलेल्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर देणं परवडणारं नसतं. ती काही चूक नाही आहे, पण ते परवडत नाही.
त्यामुळे त्याच्यातून सुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असते. अशा वेळेला फेरीवाल्यांनी सुद्धा एक वेगळी भूमिका घेऊन या समस्येकडे बघायला पाहिजे का नको? त्यासाठी शासनानं मोठ्या प्रमाणात मगाशी म्हणाला त्याप्रमाणे पॅकेज काही दिलं पाहिजे सर्वसामान्य कष्टकऱ्यांसाठी. पण ते सुद्धा सरकारला मर्यादा येतात. काय देऊन किती देणार आहे सरकार? आता मगाशी सरांनी सांगितलं की 1 महिन्याभराचा लॉकडाऊन केला तर कुठंतरी फरक, पण 1 महिन्याचा लॉकडाऊन तो काय त्या होतं समीर माहिती महिन्यापुरता आहे राहत नाही. काय? नाही, कडक निर्बंध लावायचं ठरवलं शासनानं. म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूर शहरामध्ये एक 4000 फेरीवाले आहेत. जर शासनानं असं जाहीर केलं की 1000 फेरीवाल्यांनीच रस्त्यावरती यायचं आणि 2 फेरीवाल्यांच्या मध्ये किमान 50 मीटर अंतर ठेवायचं, तर त्याचं पालन केलं जात नाही. हे 1000च का, मी का नाही? म्हणून ते 4000 पैकी 2,500 ते 3,000 फेरीवाले रस्त्यावरती उतरतात. ही जी आपल्याकडं एक सायकॉलॉजी आहे की त्याला आहे तर मला का नाही. म्हणजे एक प्रकारे मी आता मग अशी व्यापारी संघटनांना पण म्हणतोय, त्यांची दुकानं उघडी आहेत, मग आमची का नाहीत? आम्ही पण उघडणार. सरसकट सगळ्यांचं बंद झालं तर चालेल. मला असं वाटतं की या समस्येचा मूळ कुठं असेल तर ते आपल्या सायकॉलॉजीमध्ये अशाही पद्धतीने दडलेलं आहे की मला कुठलाही नियम स्वतः पाळायचा नसतो, कोणीतरी लादला तर मात्र मला तो नियम पाळावा लागतो, म्हणून पाळला जातो. जर फेरीवाल्यांनी किंवा कुणी असं जर ठरवलं की नाही आम्ही आमच्या याच दिवशी, म्हणजे जसं समविषम तारखेला पार्किंग हा, करता नाही, मागच्या मागच्या वेळी वेळेला केलेलं lockdown मध्ये आहे आपण समविषम केलेलं केलं होतं. होतं आपण की. केलं. तशा आणि ते तशा पाळलं गेलं पद्धतीनं होतं. केलं तर कदाचित याच्यावरती कंट्रोल येऊ शकेल. त्याला तसे निर्बंधात व्यवसाय करायला काही हरकत नाही. आम्हाला काय, तुम्ही त्याचे निर्बंध घालून द्या, वेळेचं निर्बंध घालून द्या किंवा सम विषम करून द्या. थोडक्यात पूर्णपणे लॉकडाऊन करून 1 2 महिने 4 महिने बंद करणं कुणा फेरीवाले असू देत, व्यापारी कुणालाही असू देत, जमणार हॉटेल नाही असू, ते. कुणालाही परवडणार नाही आहे ते. त्यातनं मार्ग असाच मध्यमार्ग काढला पाहिजे की समविषम तारीख आहे, किंवा आज ह्या बाजूची फेरीवाली बसतील, किंवा आज ह्या बाजूची दुकानं उघडतील, किंवा आज ह्या एरियातले हॉटेल्स उघडतील. थोडंफार म्हणजे पण तसं झालं की नाही, या एरियातली हॉटेल्स उघडतील एरिया असं म्हटलं एरिया की म्हणजे सगळे लोक नाही, जाऊन नाही, बसणार. मला एरिया म्हणजे एरिया म्हणायचं नव्हतं मला, पण प्रत्येक एरियामध्ये time wise. टाइम वाईज किंवा त्यांच्या ते इंडस्ट्रीवाले ठरवून घेतील, त्यांच्या असोसिएशन कडनं त्याच्यावर काहीतरी एक SOP तयार केली जाईल की आपल्याला कोरोनावर निर्बंध आणला पाहिजे. हे तर आपलं सगळ्यांचं कर्तव्यच आहे. त्याच्यात कुणाचंही दुमत, फेरीवाले असू देत, व्यापारी असू देत, कारखानदार असू देत, हॉटेलवाले असू देत, कोरोना वाढला पाहिजे याच्याशी मला नाही वाटत की सामान्य कुणाची नागरिक इच्छा नाही आहे. बरोबर. पण आता तो रोखण्यासाठी काय आहे तर प्रत्येक असोसिएशन असेल किंवा संघटना असेल त्यांनी आपापली एक SOP तयार केली पाहिजे. SOP तयार करताना तज्ज्ञांचा काही बाबतीत त्यात सल्ला घेतला पाहिजे आणि काय जे ते नियम करू ते पाळले गेले पाहिजे. त्याचं आणि पालन ते व्हायला बंधन पाहिजे. आता आम्ही व्यापाऱ्यांना ज्यावेळी आवाहन केलं की दुकान उघडा, पण सोबत हे सांगितलं जर SOP पाळली नाही आणि तुमच्यावर कारवाई झाली तर आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहणार नाही. अच्छा, असं स्पष्ट आम्ही सांगितलं. सोशल डिस्टन्सिंग हो, social distancing पाळलं पाहिजे. दुकानात गर्दी येऊन चालणार नाही. मास्क एखादा कस्टमर विसरून आला तर तुम्ही दुकानात 10 मास्क एक्स्ट्रा ठेवा, त्याला लगेच मास्क द्या, नाहीतर त्याला सांगा बाबा माझ्याकडे खरेदी करू नकोस. बरोबर. दुकानाच्या बाहेर तुम्ही चौकट टाका, चौकोन आकार, सोशल डिस्टन्सिंग राहण्यासाठी. हे सगळं आम्ही त्यात आमच्या नेहमीच्या पत्रकात आम्ही लिहितच असतो. तर आता या संघटनांची देखील आमची जबाबदारी थोडी वाढते की SOP आपापल्या तयार करून तज्ज्ञांना किंवा शासनाला त्याच्याशी सोबत घेऊन कोरोना कंट्रोलमध्ये आणलाच पाहिजे. आणि सोबत अर्थचक्र सर्वांचं चालू राहिलं पाहिजे. सामान्य नागरिक असेल तो नोकरी करत जरी असला तर शेवटी आमचा व्यवसाय चालला तर आम्ही त्याला पूर्ण पगार देऊ शकू किंवा वेळेत पगार देऊ शकू. त्याचा पगार झाला तर त्याची मुलांची शाळेची फी भरू शकेल किंवा मुलांचं काय असेल संगोपन करू शकेल. हे प्रत्येक घटक हा एकमेकावर अवलंबून आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा काय पूर्ण पर्याय लावण्यापेक्षा त्याला निर्बंध लावून निर्बंध जर लावून- वेळेचं मर्यादा दिली किंवा समविषम दिलं. हे मागच्या वर्षी सुद्धा फेरीवाल्यांनी केलेलं आहे. समविषम तारखेला आम्ही लावलेला आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत लावलेला आहे. अशा पद्धतीनं एक SOP आपण किमान निर्माण केली पूर्ण पाहिजे. उपाशी राहण्यापेक्षा अर्धपोटी राहिलं तरी चालेल. चालतंय. तर हे मला तरी वाटतं शक्य आहे. जसं फेरीवाले आज आपल्याकडे जर का रस्ते बघितले तर इतके रस्ते आहेत की ते सगळे तुम्ही अगदी 30-30 मीटरवरती जरी ठेवले तरी आपण वी विल एबल टू अकोमोडेट ऑल द फेरीवालाज. पण तो इथं असेल की तिथं असेल सांगता येत नाही. बरोबर आहे. एक म्हणजे कोल्हापूरचे पेशंट्स का वाढलेले आहेत. आजच्या घटकेला जर का बघितलं तर आपल्याकडे येणारे पुणा आज परत जिल्ह्यातून येणारे जे काही नागरिक आहेत त्यामुळे पुण्यामधून संसर्ग आलेले वाढतोय तुमचं म्हणणं भरपूर आहे. आहेत, भरपूर आहेत. आज कोकण, कारण तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. सिंधुदुर्ग इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये नाही, पण तसं नाहीये नागेशकर साहेब, कारण आता आम्ही रोज जेव्हा बातम्या देत असतो त्यावेळी ते पेशंट कुठल्या तालुक्यातले आहेत, शहरातले किती आहेत याची आकडेवारी सहित देतो. त्यामुळे परजिल्ह्यातनं आल्यामुळे इथं पेशंट वाढलेले आहेत असं अजून तरी म्हणता येणार नाही. गेल्या वर्षी तशी परिस्थिती झाली होती,
पण अजून तशी परिस्थिती नाही आहे आणि तशी उद्भवू पण नाही. पण तुर्तास मला असं वाटतं की लॉकडाऊन हा याच्यावरचा अंतिम पर्याय नाही, हे सगळ्यांना मान्य आहे. आत्ता जसं ज्या पद्धतीनं समीर आणखीन ओसवाल साहेबांनी सांगितलं त्यानुसार की जर निर्बंध अधिक कडक केले, जर त्याच्याबद्दल एक काही विशिष्ट SOP तयार केली तर त्याचं पालन करायला सगळेच जण तयार आहेत. सरसकट लॉकडाऊन परवडणारा नाही आहे, हे सगळ्यांना मान्य आहे. 2 दिवसाचा लॉकडाऊन झाल्यानंतर आज काय चित्र होतं कोल्हापुरात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्या 2 दिवसाच्या लॉकडाऊनवरती एक प्रकारे पाणीच फिरलं असं म्हणावं लागेल. नाही, ते चित्र का निर्माण झाले, परत पुढे लॉकडाऊन लागणार आहे हे एक लोकांच्या मनात असल्यामुळे आज मीडियामुळे आलं. त्यामुळे बरोबर. पुढच्या लॉकडाऊनची व्यवस्था करण्यासाठी काही नागरिक 50% नागरिक रस्त्यावर आले असतील. पण म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊन हे अंतिम त्याचं नाही, उत्तर नाही, नाहीये. अजिबात नाही. त्याच्यामध्ये अजिबात नाही. आपण काही निर्बंध लावले पाहिजेत, शासनाच्या काही त्या बाबतीत- नियम लावले पाहिजेत आणि त्याच्यातून आपण शिस्तबद्ध पद्धतीनं जर प्रत्येकानं जगायचं ठरवलं नक्की. तरच याच्यातून आपल्याला मार्ग निघतो. नक्की. पण जर लॉकडाऊन पुन्हा एप्रिल, मे, जून असा लांबत गेला तर 2021 सालची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाईल. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे जे काही नुकसान झालेलं आहे ते अजून भरून निघालेलं नाही आहे. पुन्हा यावर्षी जर लॉकडाऊन वाढत गेला तर तो परवडणारा नाही आहे आणि मला वाटतं कदाचित लोक पण हा अशा पद्धतीचा एक्सटेंडेड लॉकडाऊन मान्य करणार नाही. नाही करणार. सो राज्य सरकार जनतेच्या भल्यासाठीच विचार करून निर्णय घेते, पण जनतेच्या मनातील भावना सुद्धा राज्यकर्त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे तीनही मान्यवर आले आणि लॉकडाऊन सारख्या एका गहन आणि कधीच न संपणाऱ्या, उत्तर न सापडणाऱ्या विषयाबद्दल बोलले. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.